नाशिक मुंबई महामार्ग अक्षरशः खड्ड्यात गेलाय आणि या महामार्गाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे। संपूर्ण महामार्ग खड्ड्याच्या विळख्यात सापडलाय। खड्डे आणि रस्ते बांधकामामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट लागतोय। 4 तासाच्या प्रवासाला तब्बल 10 तासांचा वेळ लागतोय। त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतंय। झी 24 तासनं नाशिक मुंबई महामार्गाचा रिअलिटी चेक केलाय। प्रवाशांचा त्रास कधी संपणार, महामार्गाच्या प्रश्नाकडे सरकार कधी लक्ष देणार, असा सवाल आता चालक तसंच प्रवासी विचारतायत। खड्डे रस्त्यावरील कामांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी इथं झालेली आहे। 4 तासांच्या प्रवासाला आता 10 तास वेळ लागतोय। तर याचा नाहक त्रास जो येतो चालकांना आणि प्रवाशांना सहन करावा लागतोय। खड्डे रस्त्यांवरील कामं वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि प्रवासी संताप व्यक्त करतायत। पाहूया। अवस्था भरपूर म्हणजे कारण की गुडघ्यावरले खड्डे पडलेले। गाडीला काय नुकसान होतं? गाडीला डिक्सर तुटता, टायर फुटता, कोणाचं काय आता इतर प्रॉब्लेम होतो, काय आणे जाण्यासाठी लय प्रॉब्लेम येऊन जातो। तो ड्रायव्हर लोक भुके दिशे मरत्या, यांना जनतेशी काय देणं घेणं नाही। गाडीचे नुकसान 9 घंटे मागच्या शनिवारी 8.5 घंटे अटकेल होतो। भाजीपाला एवढा महाग असताना जनतेची लूटमार चालू आहे या गव्हर्नमेंटची। एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी लूट चालू आहे। पूर्ण रस्ता फुटलेला आहे। 9 घंटे 12 घंटे पब्लिकला वेटीस पकडून राहिले। भाजीपाला इथून नाशिक टू वाशी मार्केट रस्ता खराब झाल्यामुळं 7-8 घंटे लागत्या। पहिले 4-4.5 घंट्यात गाडी जायची, पण मग आता 9 घंटे 10 घंटे ट्रॅफिक लागल्यावर भरपूर वेळ लागून जातो। रस्ता भरपूर खराब आहे। आता खड्डे राहणार नाशिक, आम्हाला मुंबईला जाताना कमीत कमी 9-10 तास लागत्या रस्त्यानी। एवढे रस्ते खराब झालेले आणि टोल आहे ना 499 रुपये टोल एका गाडीचा कट होतो। रिटर्नला आम्हाला 1000 रुपये टोल लागतो। ते सरकार काय झोपलेलं आहे का जागा आहे? काहीच करत नाही सरकार याच्याबद्दल। आम्ही काय करायचं? आम्ही उपाशी राहायचं का काय करायचं? टोल बंद झाला पाहिजे, आमची ही मागणी आहे। एकदम खड्डा है और बहुत ही खराब है। टोल भी लेते और टैक्स भी भरते और टोल के अंदर ही सब रास्ते खराब है। बहुत ही खराब है, खड्डे बहुत खड़े।